आणि हाच तो उरूस, खास नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी. पण त्याआधी न उरकलेल्या लोकांनी उरकून घेतलं आणि आम्ही निघालो उरसाला, म्हणजेच देवाला. वयोमानानुसार तर काही चालणं होत नाही, त्याच्यामुळे मी गेले गाडीवरून. आणि हेच ते गाव जिथं उरूस आहे. गाडीवरून दमून भागून आलो असल्यामुळे आधी पेट पूजा करून घेतली. कितीही खा, आज मी बिल भरणार, हे उद्गार त्याच्या तोंडून ऐकताच आम्ही तर खाल्लंच, पण आम्ही याही फौजला बोलवून घेतलं. पण त्याचं मात्र एकच, घरात जेवण तयार आहे, हम सबसे अलग है म्हणत म्हणत हिंदवीने तिथेच डान्स करायला सुरुवात केली. कुठेही जा, पण पाणीपुरी खाल्ल्यानंतर सुकीपुरी खाणं इज मस्ट. पेट पूजा झाल्यानंतर आम्ही निघालो मंदिराकडे, पण तिकडे जातानाही दुसरा स्टॉप लागला आईस्क्रीम खाण्याचा. बहुतेक आज आम्ही याचा बँक बॅलन्स 0 करूनच थांबणार आहे. खाणं काही संपत नाही, त्याच्यामुळे आम्ही वळलो दर्शनाकडे. दर्शन घेऊन झाल्यावर या वळल्या यांच्या महत्वाच्या टप्प्याकडे, म्हणजेच आकाश पाळणा. आणि सध्याच्या सिच्युएशन नुसार माझ्यासाठी हेच योग्य होतं. आणि यांचं उरकल्यानंतर आम्ही निघालो एका अतिशय इम्पॉर्टंट कामाकडे, जिथं काहीच घ्यायचं नसतं पण सगळं बघायचं असतं. आणि याला आणलेल्या आईस्क्रीम वरची याची रिॲक्शन काय आहे ते मोठ्या व्लॉग मध्ये दिलेली आहे, जो की तो व्हिडिओ आहे युट्यूब वरती. तोपर्यंत इकडे यांची व्हेजिटेरियन वरती गंभीर चर्चा चालली होती. शेवटी नॉनव्हेज खाऊन उरूस सुफळ संपूर्ण झाला.